अब्दालीने त्या प्रांताचा स्वतःला बादशाह समजून जी व्यवस्था केली होती ती सारी अकस्मात कोसळून पडली. दिल्लीपुढे सरहिंदला अब्दालीने 10 सहस्र पठाणी सैन्य जे त्याच्या प्रभुत्व रक्षणासाठी अब्दुल समद या नावाच्या सेनानीच्या नेतृत्वाखाली ठेवलेले होते, त्याचे धैर्य डळमळीत झाले. इतक्यात दिल्लीहून मराठेही सरहिंदवर चालून आले. तेव्हा मुसलमानी सैन्याचा रीतसर लढाई देण्याचा आधीच गोंधळ उडून लहान मोठ्या चकमकीत मराठ्यांनी धुव्वा उडवून दिला आणि त्यांचा सेनानी जिवंत पकडला. ही बातमी हा म्हणता बादशाह अब्दालीचा पुत्र पंजाबवर त्याने नेमलेला त्याचा प्रमुख प्रतिनिधी गव्हर्नर तैमूर शहा आणि त्याचा सरसेनापती जहान खान ह्यांना कळताच लाहोर निकराने लढवण्याचाही त्यांचा बेत त्याने सोडून दिला आणि मराठ्यांच्या ह्या प्रभावी नि वेगवान प्रत्याक्रमणामुळे मराठ्यांना तोंड देण्याचे सुद्धा धाडस न करता ते दोघेही लाहोर सोडून मराठे लाहोरात घुसतात न घुसतात तोच काबूलकडे ससैन्य माघार घेत झाले. अब्दालीने त्यांना निक्षून सांगितले होते की कोट्यावधी रुपयांची लूट अजून तुमच्या हाती आहे, ती शत्रूच्या हाती पडू देऊ नका. यासाठी त्यांनी ती सांभाळून नेण्याची आणि माघारही व्यवस्थितपणे चालवण्याची पराकाष्ठा केली. पण मराठ्यांच्या सैन्याने लाहोरच्या पुढेही घुसून मुस्लिमांच्या केलेल्या पाठलागात तैमूरची इतकी लांडगेतोड केली की त्याचे हत्ती, घोडे, उंट, रोकड याच्यावत संपत्ती ठिकठिकाणी टाकून देत जेव्हा अटक ओलांडून तैमूर त्याच्या प्रदेशात पळून गेला तेव्हा त्याच्यापाशी भारतातील लुटीचा अंश असा त्याचा एक जीव तेवढा राहिलेला होता. बाकीचे त्याचे म्हणून जेवढे वस्तुजात होते ते सर्व मराठ्यांनी लुटून अफगाण सैन्य त्याच्यासारखे स्वतःचा जीव काय तो बचावून काबूलला परत गेले तेवढेच काय ते जगले. अब्दालीच्या मागे त्याने हिंदुस्थानात साऱ्या हिंदू धर्माचा आणि हिंदू लोकांचा विध्वंस करण्याकरता म्हणून ठेवलेले जे 15-20 सहस्र अस्सल पठाणादी मुस्लिमांचे सैन्य दिल्ली पंजाबात होते ते तुकड्या तुकड्यांनी टोळ्या व्यक्तिशः गाठून मराठ्यांनी झुंजीत ठार केले. 17 मार्च 1758 बादशाह अहमद शाह अब्दाली ह्याचा असा लांछनास्पद पराभव करून मराठ्यांनी त्याच्या अफगाण बादशाहीतील परत जिंकून घेतलेल्या सिंध ते मुलतानपर्यंत आणि मुलतान ते सरहिंदपर्यंतच्या साऱ्या विस्तृत प्रदेशाची राजसत्ता आणि राज्यकारभार हा पूर्वी ठरलेल्या मोगली बादशहाच्या कागदी कराराप्रमाणे जिंकला होता. तो आता मराठ्यांनी आपल्या पौरुषाने प्रत्यक्ष जिंकून हाती घेतला. पण त्यावेळेस दिल्लीचा मोगली बादशाह आणि त्याचा वजीर जो गाझीउद्दीन त्यांच्याही हितासाठी हीच गोष्ट आवश्यक होती हे ते जाणून होते. म्हणून रघुनाथराव साऱ्या पंजाबची राजधानी जी लाहोर ते पुन्हा राजधानीचा सर्व थाट नि राज्यकार्य चालू करण्यासाठी प्रकटपणे जाण्याचा प्रसंग मोठा बादशाही उत्सव करावा अशी दिल्लीच्या बादशहानेच आज्ञा सोडली. सारा पंजाब नि आजूबाजूचेही प्रदेश जिंकून घेणाऱ्या मराठ्यांच्या पराक्रमाने त्या काळापूर्वी पंजाबात नुसताच स्थानिक धुमाकूळ घालीत असलेले हिंदूंचे काश्मीरी डोगरादी राजवाडे, शिखांच्या मिसली आणि मुसलमानांचे तथाकथित अमीर उमराव, निजाम, नवाब इत्यादी प्रस्थे आश्चर्याने नि भयाने चकित होऊन दबून गेली होती आणि सेनापती रघुनाथराव यांना अंकित भावाने येऊन मिळू लागली होती. पंजाबात त्यावेळी शिखांचे प्रस्थ हळूहळू वाढत चालले होते. त्यात अहमदशाह अब्दालीने मराठ्यांच्या भयाने अलीकडेच काबूलास माघारे जाताना वाटेत शिखांचे मुख्य क्षेत्र ते जे अमृतसरचे सुवर्ण मंदिर ते पाडून टाकले होते आणि तेथील ते पवित्र सरोवर चिखल, मळ, माती, दगडांची भर घालून बुजवून टाकले होते. यामुळे अब्दालीचे शिखांशीही उभे शत्रुत्व ठाणले होते. म्हणून शिखांतील त्यावेळच्या एका प्रबळ मिसलीचा मुख्य जो आलासिंग जाट, ज्याला त्यावेळच्या मराठी पत्रव्यवहारातून आला जाट म्हटलेले आहे, तो सरहिंदच्या लढाईत तर मराठ्यांना उघडपणे येऊन मिळाला होता.
ह्या सर्व पंजाबातील राजकीय उलाढाली करणाऱ्या पक्षातील आणि पुढाऱ्यातील बहुतेकांची अनुकूलताही रघुनाथरावाचा असा मोठा सन्मान करण्यास असल्यामुळे हा बादशाही समारंभ मराठी सैन्यासह रघुनाथराव ज्या दिवशी सिंधुकडच्या प्रदेशाकडे स्वारी करून परत येतील आणि पंजाबची राजधानी जी लाहोर तेथेच काही कालाकरिता तरी वास्तव्य करण्यासाठी लाहोरात प्रवेश करतील, त्यानंतर थोड्याच दिवसात साजरा करावा असे ह्या सर्वांनी ठरविले. पंजाबात रघुनाथराव पेशव्यांच्या विजय प्रवेश तैमूर लाहोर सोडून सर सीमेपलीकडे पळून जात असता त्याच्या सांगाती जी प्रचंड लोट पळविली होती ती छिनावून घेण्यासाठी रघुनाथराव ही लाहोर सोडून त्या धूम पळत सुटलेल्या पठाणी सैन्याचा पाठलाग करीत पंजाबात पुढे घुसला. अर्धाधिक पंजाब जिंकीत आणि अब्दालीच्या त्या सैन्यास दे माय धरणी ठाय करीत सीमेकडे हुसकून दिल्यानंतर पुढचे उरलेले सीमा विजयाचे काम मराठ्यांच्या अनेक सैनिक पथकांकडे सोपवून रघुनाथराव जिंकलेल्या प्रदेशात मराठी सत्तेची घडी पक्की बसवण्यासाठी पंजाबची मुख्य राजधानी जी लाहोर तिकडे परतला आणि 11 एप्रिल 1758 लाहोरात मराठी सैन्यासह विजय प्रवेश करता झाला. त्याच्या या विजय प्रवेशाचे अभिनंदन नि गौरव करण्यासाठी लाहोरला मोठा उत्सव करण्यात आला. स्वतः रघुनाथराव बादशाही राजवाड्यातच उतरले होते. मराठी सैन्याचे प्रमुख अधिकारीही लाहोरातील मोठमोठ्या वाड्यातून किंवा लाहोरच्या परिसरात आपापले तळ ठोकून राहिले होते. जिकडे तिकडे शेकडो शृंगारलेले हत्ती, घोडे, उंट, पुष्ट, वृषभ मिरवत होते. ठिकठिकाणचे हिंदू मुसलमान अधिकारी, अमीर, उमराव, तथाकथित नवाब, निजाम, राव, राजे, रजवाडे हे त्या दिवशीच्या दुपारी भरवलेल्या भव्य राजसभेत उपस्थित राहिले होते. त्या सर्वांकडून पंजाबातील बादशाही सैन्यासुद्धा सर्व राजसत्तेचे आणि राज्यकारभाराचे आधिपत्य ज्या पेशव्यांना अर्पिले होते त्यांचे विजयी प्रतिनिधी म्हणून रघुनाथराव पेशवे यांचा सर्वांनी मोठा गौरव केला. सर्वांकडून आपापल्या परीने रघुनाथरावांना अंकित भावाने नाना प्रकारचे पुरस्कार नजराने अर्पण करण्यात आले. रात्री नगरात जिकडे तिकडे मोठा लखलखाट करण्यात आला. प्रेक्षणीय दारूकामही सर्वत्र उडवण्यात आले. लाहोर नगराच्या लगतच्या नगरातूनही असेच मोठे दीपोत्सवनी दारूकाम प्रदर्शविले गेले. ही हिंदूंच्या मराठ्यांच्या विजयोत्सवाची राजसभा आणि हे दीपोत्सव कुठे साजरे झाले तर मोगल घराण्यातील अकबर, औरंगजेब असले मुस्लिम बादशहाचे जे किलीस्थान होते त्या सुप्रसिद्ध लाहोरच्या शालीमार बागेच्या भव्य पटांगणात. मुसलमानांच्या राजसत्तेला मराठ्यांनी अशी बटीक बनविली. मराठ्यांनी मिळवलेल्या ह्या विजयाचे वृत्त ऐकून दक्षिणोत्तर नि पूर्व पश्चिम हिंदुस्थानात मराठ्यांच्या हिंदूपद पादशाहीच्या जीवापाड पराक्रमाविषयी जे स्वतःही अत्युत्कट प्रयत्नशील होते किंवा अत्युत्सुक शुभचिंतक होते अशा लक्षावधी राजे राजवाड्यांच्या लहान मोठ्या सरदारांच्या शास्त्री पंडितांच्याच काय पण निरीच्छ साधुवर्गीयाच्या कडूनही अभिनंदन पत्राचा रघुनाथराव पेशव्यांवर नुसता पाऊस पडत होता. आम्ही या ग्रंथात मागे वर्णिल्याप्रमाणे त्या पत्रलेखकांच्या भावना ह्या कल्पनातील हिंदूंच्या विजयामुळे इतक्या उत्कट झाल्या होत्या की त्या साध्या गद्यमय वर्णनाच्या कक्षेत मावूच शकल्या नाहीत, तर काही दैवी पुराणांतरीच्या वर्णनातूनच त्या व्यक्त होऊ शकल्या. याचे एक उदाहरण म्हणून पेशव्यांच्या दिल्लीमधील सेनापती अंताजी मानकेश्वरासारख्या केवळ साधी प्रतिवृत्ते पॉलिटिकल रिपोर्ट्स लिहिण्याची सवय असलेल्या आणि एक उच्च अधिकारी असलेल्या पुरुषाचे रघुनाथरावांना 5 मे 1758 जे पत्र गेले तेच पहा. सेवकास स्वामींनी कृपा करून पत्र पाठविले ते पावले. वर्तमान लाहोरच्या पत्तेचे शत्रूच्या परिपत्याचे व तिकडील मुलूक काबीज केल्याचे लिहिले ते सविस्तर वाचून परम आनंद झाला. तो पत्री कोठवर लिहावा. हिंदुस्थानात कीर्ती लौकिक मातवर झाली. कुलराजे उमराव सुभे यास दहशत पडली. सारे हिंदुस्थानाचा
सूड अब्दालीपासून एक स्वामीने घेतला, जेणेकरून यशाचे पर्वत झाले. स्वामी यशस्वीच आहेत याचा विस्तार सेवकास लेखन करावयास सामर्थ्य कैचे.